आज आपण करतोय खाव्याचे गुलाबजाम। तर त्याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते मी दाखवते तुम्हाला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचन मध्ये। आज आपण बनवतोय खाव्याचे गुलाबजाम। खाव्याच्या गुलाबजामसाठी इथं साहित्य मी घेतले 250 ग्रॅम खावा आहे, 50 ग्रॅम आपल्याला इथं मैदा घ्यायचा आहे आणि 1-2 चमचे मी बारीक रवा घेतलेला आहे। आता हा जो खावा आहे हा खावा आपण छानपैकी मळून घ्यायचा आहे। हे खाव्याचे जे खाव्यामध्ये गुठळ्या असतात त्या गुठळ्या आपल्याला सगळ्या मोडायच्या। तर हे बघा आपण छानपैकी असा एकसारखा खावा मळायचा आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हा जो मैदा घेतलेला आहे 50 ग्रॅम तो मैदा घालतोय आपण। हा 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे तो घालणार आहे आपण। थोडासा रवा शिल्लक ठेवलाय मी। काय ह्या खाव्यामध्ये काय काय काळं, काही वेळेला काळं काय काय येतं ते काढायला लागतं बरं का मंडळी। आता हा असा छानपैकी आपल्याला एकसारखा मैदा आणि हा खावा जो आहे तो एकसारखा आपल्याला मळून घ्यायचा आहे। ज्यावेळेस आपण एकसारखा मळणार त्यावेळेस आपले गुलाबजाम छान येणार आहे। आता 50 ग्रॅम मी मैदा घेतलेला आहे, 250 ग्रॅम आपला खावा आहे तर त्याच्यासाठी मी 50 ग्रॅम मैदा घेतलेला आहे। तर जसा तुम्ही खावा घेणार त्या अंदाजाने तुम्ही मैदा घ्या बरं का मंडळी। जर तुम्ही अर्धा किलो खावा घेतलात तर तुम्हाला 100 ग्रॅम मैदा घ्यायचा आहे आणि 4 चमचे आपला जो टेबलस्पून असतो तो टेबलस्पून बारीक रवा घ्यायचा आहे। तर आता मी इथं 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे आणि 50 ग्रॅम मी मैदा घेतलेला आहे आणि 250 ग्रॅम आपला खावा आहे। तर हे बघा आपण छानपैकी असं एकसारखं मळून घ्यायचंय। जेव्हा आपण असं मळणार आहे व्यवस्थित तेव्हा आपले गुलाबजामला चिरा पडणार नाहीत आणि गोल असे छान गुलाबजाम आपले येणार आहेत। आपण खाव्यापासून गुलाबजाम बनवतोय। सारखं ते पॉज करताना हे होईल। आता आपण गुलाबजाम करतोय। तर हे बघा आता आपल्याला मी अजिबात बेकिंग पावडर बेकिंग सोडा नाही वापरलेला बरं का ह्याच्यामध्ये। हे बघा कसे गोल गरगरीत छान गुलाबजाम येत आहेत आपले। अजिबात सुद्धा कुठं चिरा नाही आहेत गुलाबजामला। आपण खावा आणि मैदा व्यवस्थित मळून घेतला ना त्याचा आवाज किती येतोय ऐश्वर्या। रोहित दरवाजा बंद करा। तर हे पहा अशा पद्धतीने आपले जो 250 ग्रॅम आपण खावा घेतला होता त्याच्यामध्ये आपले 31 गुलाबजाम झालेले आहेत। आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे गुलाबजाम तळून घेणार आहे। आता मी दाखवते तुम्हाला तळताना। आपण पाक करायला टाकतोय। तर पाकासाठी आपल्याला जे 250 ग्रॅम खावा घेतला होता आपण तर इथं कमीत कमी 150 ग्रॅम साखर आहे। आता मी काय जास्ती गोड करणार नाहीये, पण तुमच्या ह्याने जर तुम्हाला गोड गुलाबजाम हवे असतील तर आणखी 50 ग्रॅम साखर म्हणजे 200 ग्रॅम साखर वापरली तरी चालेल, पण मी इथं 150 ग्रॅम साखर घेतलेली आहे। हे बघा आपण आता इथं पातेल्यामध्ये साखर ओततोय ही। आता ह्या साखरेला आपल्याला इथं 2 वाट्या ज्या वाटीने आपण साखर मोजून घेतली त्याच वाटीने आपण
2 वाट्या पाणी घालणार आहे. आता इथं आपल्याला पक्का पाक करायचा नाहीये बरं का. आपण साधारण आता पाक होत आला की मी तुम्हाला दाखवते. इथे 1 वाटी साखरेला मी 2 वाट्या पाणी ओतलेलं आहे. तर दाखवते. हा पाक होऊन द्यायचा आहे, नंतर दाखवते मी तुम्हाला. पण जेव्हा आपण पाक करतो तेव्हा सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे बरं का. ही साखर आहे ना, ही साखर आपल्याला अशी ढवळून घ्यायची आहे. आणि आता हा उकळून द्यायचा आहे आपल्याला. आपल्याला पक्का पाक नाही करायचा. मी दाखवते तुम्हाला आपल्याला पाक कसा करायचा तोपर्यंत आपण गुलाबजाम तळूया. पाक होतोय तोपर्यंत. हे बघा मंडळी, आपण तेल तापत ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये छोटासा आपण हा एक गुलाबजाम टाकून बघायचा आहे बरं का. तेल तापलेलं आहे आणि आता मी गॅस बारीक केलेला आहे. तर बघूया आपण. हा विरघळलेला नाहीये गुलाबजाम आपला. जर समजा आपला गुलाबजाम विरघळला तेलामध्ये तर समजायचं की आपलं पीठ पातळ झालेलं आहे. त्याच्यामुळं गुलाबजाम, मग त्याच्यामध्ये आणखीन थोडासा मैदा ॲड करायचा आणि मग पुन्हा मग तळून घ्यायचे आपण गुलाबजाम. तर हा बघा आपला छानपैकी गुलाबजाम तळला जातोय. तर आपण असेच बाकीचे पण गुलाबजाम टाकणार आहे आणि ते तळून घेणार आहे. हे बघा आता हे आपण बाकीचे गुलाबजाम टाकतोय. हे बघा. गॅस मी एकदम बारीक आहे बरं का मंडळी. तेल चांगलं तापवून घेतलंय आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि त्याच्यावरती आता मी गुलाबजाम तळते. तर हे बघा अशा पद्धतीने आपण आता हे गुलाबजाम तळून घ्यायचे. जास्त हलवायचे नाहीयेत बरं का आपल्याला. अगदी हलक्या हाताने गुलाबजाम आपल्याला जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा अगदी हलक्या हाताने आपल्याला गुलाबजाम असे हलवायचे आहेत तेलामध्ये. बारीक गॅसवर मी तळते गुलाबजाम, म्हणजे कसं आतून सुद्धा गुलाबजाम छानपैकी तळला जातो, कच्चा राहत नाही. हे बघा असे सतत आपल्याला साईडने हलवत राहायचे गुलाबजाम. असे आपल्याला तांबूस कलरवर गुलाबजाम तळून घ्यायचे. साधारण गोल्डन कलर यायला पाहिजे. $250 ग्रॅम खव्यामध्ये मंडळी आपले 31 गुलाबजाम झालेले आहेत. मी दाखवलेलं प्रमाण जर तुम्ही घेतलं तर गुलाबजाम अजिबात बिघडणार नाही खाव्याचा सुद्धा. पण सुरुवातीला जेव्हा आपण तळतो गुलाबजाम त्यावेळेस आधी बघायचा एक टाकून. जर तो पसरला तेलामध्ये तर समजायचं की काही वेळेला काय असतं मंडळी, खावासुद्धा पातळ येतो. जास्ती पातळ खावा आला तर त्याला मैदासुद्धा त्या प्रमाणात लागतो. तर जर खावा पातळ असेल तर हे बघा मंडळी आपला पाक तयार आहे. आपण पाक म्हणजे एकदम घट्ट एकतारी वगैरे पाक नाही करायचा. हे बघा फक्त आपल्या बोटाला थोडंसं चिकट लागायला पाहिजे असा पाक करायचा आहे आपल्याला. जास्ती पातळ नाही, जास्ती घट्ट नाही, मिडियम ठेवायचंय. साखरेचं पाणीच करायचं पण ते घट्ट पाणी असावं. अगदी एकतारी पाक वगैरे नाही करायचा आपल्याला. तर आता हा तयार आहे. मी ह्याच्यामध्ये आता वेलची पावडर टाकते आणि गरम आहे मंडळी. हा थोडा कोमट झाला की आपण गुलाबजाममध्ये ओतणार आहे. इथं आपले गुलाबजाम तयार आहेत करून. तर आता ह्याच्यामध्ये हा कोमट झाला. आपण गरम पाक नाही ओतायचा कारण आपले खाव्याचे गुलाबजाम आहेत तर पटकन विरघळतात पाकामध्ये. म्हणून थोडा थंड करायचा आहे आपल्याला पाक आणि नंतर मग आपण गुलाबजाममध्ये ओतणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये वेलची पावडर, हे बघा आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकतोय. आता हे चांगले असं आपण वेलची आणि जायफळ पावडर मिक्स आहे. तर हे आपण आता मिक्स करून घ्यायचंय आणि थोडंसं असं कोमट झाला की नाही हा पाक, गरम पण ओतायचा नाही आपल्याला, एकदम थंड पण होऊन नाही द्यायचा. मिडियम असावा मिडियम म्हणजे कोमट असावा. तर कोमट आपण पाक नंतर गुलाबजाममध्ये ओतणार आहे. मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा आपण आता हा पाक ओतणार आहे गुलाबजाममध्ये. जास्ती गरम पाक नाही ओतलेला बरं का, मी कोमट पाक ओतलेला आहे. अशा तऱ्हेने आपला गुलाबजाम तयार आहेत. तर आता थोडेसे आता आपण मुरून द्यायचेत. हे
तर वेलची पावडर जायफळ टाकल्यामुळं मी दुसरा कुठला फ्लेवर टाकला नाही मंडळी. पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही गुलाब पाणीसुद्धा आपण पाकामध्ये टाकू शकतो. तर छान लागतं गुलाब पाणीसुद्धा, टेस्ट छान लागते गुलाबजामची. तर तुम्ही अशा पद्धतीने गुलाबजाम करून बघा, खाऊन बघा आणि खाऊन सांगा कसे झालेत ते. मला छान छान कमेंट्स करा. माझा चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. अशा पद्धतीने आपले गुलाबजाम छानपैकी गुलाबजाम मुरलेत बरं का. आता माझी नात आली आहे सुट्टीला, उन्हाळ्याच्या सुट्टीला आले, तिला मी भरवणार आहे. बघा तुम्ही, एक गुलाबजाम मी फोडून दाखवते बघा. छानपैकी असा गुलाबजाम आपला मुरलेला आहे. आता मी हा नातीला देते. कसा झाला पिकू? मस्त आहे.